झोमॅटोचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय, सगळ्यांनी झोमॅटो कधी ना कधी फूड मागवलंच आहे, डिलिव्हरी वगैरे. पण तुम्हाला काय वाटतं झोमॅटो दरवर्षी किती प्रॉफिट बनवत असेल अंदाजे? तर प्रॉफिट तर सोडून द्या, प्रॉफिट 0 आहे. कंपनी दरवर्षी लॉसमध्ये आहे. आता तुम्ही दिलेल्या चार्टमध्ये बघू शकता 2020 साली 2300 करोड लॉस आहे, 21 साली 1816 करोड आहे, 22 साली 1200 करोड आहे, 23 साली 971 करोड आहे आणि 2024ला प्रॉफिटमध्ये आली 351 करोड रुपये. कंपनी तर लॉसमध्ये आहे. पण ह्याच्या उलट तुम्ही जर बघितलं त्या शेअरची प्राईस तर 2021 पासून 50 रुपयाला होता शेअर, तो सध्या 250 रुपयाला आहे. कंपनीचं सध्याचं जे मार्केट कॅप आहे ते पण 2,31,000 करोडचं आहे. तर असं कसं, म्हणजे कंपनी लॉसमध्ये तरी शेअर प्राईस वाढायली, कंपनीची प्राईस वाढायली, असं कसं असू शकते? ते हे आपण शिकणार आहोत. जेकर ऑफ व्हेंचर फंड इन्व्हेस्टिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. दिलेल्या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता, एक तर इन्व्हेस्टमेंट पिरियड आहे आणि दुसरा हार्वेस्ट पिरियड आहे. तर कोणची जेव्हा नवी कंपनी आपण स्टार्टअप वगैरे तयार केलं तर पहिल्यांदा त्याच्यात पैसे टाकावे लागतात, कस्टमर ॲक्विजिशनसाठी किंवा लहान मोठ्या कंपन्या आपल्या फील्डमधल्या त्यांना ॲक्वायर करावं लागते. जे ब्लिंकिट आहे, आता आपण जे झोमॅटोचं यूज करतो ते काय स्वतःचं त्यांना बनवलेलं नाही, त्यांना ते विकत घेतलेलं आहे ब्लिंकिट. तर त्यामुळे पहिल्यांदा काही वर्ष खूप खर्च करावा लागतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ते ह्या वर्षी 2024मध्ये झोमॅटोनं प्रॉफिट बनवला आहे. तर सेमच होतं मोठमोठ्या कंपन्याच्या बाबतीत, पहिल्यांदा खूप इन्व्हेस्टमेंट करावं लागते, मग प्रॉफिट होतो. ह्यालाच जे शेप कर्व ऑफ व्हॅल्यू व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टिंग म्हणतात.